म्हणून मला शुद्ध होईल चांगली भाषा मी खेड्यापाड्यातला कष्ट करणारे शेतकरी अस्तर मराठ्यांची आवडत फायदा समाज मी आपल्या इमानदारीला करतो, इमानदारीला बोलतो आणि ते सगळं बघतो ते म्हणजे ते मॅनेज करून आहे ना नाही पाहिजे मला पदल पैसे काय म्हणणं ते म्हणून मराठ्याचे लोक समजून घ्या. हे संदेश आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठ्याच्या पोरासाठी आहे आणि घरी असणाऱ्या मराठ्यांसाठी. त्यांनी डाव केलाच ना 5,000 बस बाकीचे ते म्हणले की दवाचा तिथे जवळच जाऊ दे पण तुम्ही मुंबईत हे लक्षात ठेवा. बारी एक विषय काय फरक पडला आपला तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. मीडियासमोर बोलायचा विषय नाही. आज जवळपास 7-8 टक्के आपण केलेले आंदोलनाच्या वेळेस कारण जिंकायचंय म्हणून तर दिला मागचं दबाव महाराष्ट्रातल्या मुंबईत आलंच म्हणून सांगायचं उठून लावलं त्रास दिला की राहिलेल्या पावला सुद्धा आल्या म्हणून समजायचं आणि लय त्रास दिला लोकांना बिपडलं महाराष्ट्रात फिरून देतात नाही मावल्या करोडो मराठी रस्त्यावर पण शांतते त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आणि कायदा करायचा नाही आणि पोलिसाला सहकार्य करायचं काय होतं ते आपले देते लाखो वाटापासून आपल्या पोराचं कल्याण पण काय करते दिवस घट्ट होती काही लावली त्याला गोड लागत असेल मनातले मनात आणि आपल्या पोराचं कल्याण होणार आहे कारण कसंच पैसे लागायचे शिकायला आता आणि ते झाला पोलीस तो झाला तहसीलदार त्याचं पोरगण पोरगी होईल त्याच्यावर त्यासाठी आरक्षण लागतंय हे त्यालाही मनात पटतंय ते गाड्या लावतोय मग मागून एक गाड्या लावतोय ड्युटी करतोय पण गाड्या लावतोय गरिबासाठी. ही लढाई सगळ्यांनी हातात घेतली फक्त आता आपल्याला अवलंबून आहे. समजतं बाजू बोललेलं आपण इतका सहन धरा किती उत्पन्न तरी उठवायचं नाही आर्मिकपणा करायचा नाही. आपल्या जमूला गेले ना मला गेले आणि हायचे ते आज बाहेर आले तुम्ही जा नंबरचे एकदाच सगळे घुसायचं म्हणलं तर त्यांना पोट त्याच्यामुळे आपल्याला पोट दुखून द्यायचं नाही. चोळा हाता पडा गोळ्या गाड्या सगळं ठेवायचं पोट घालायला की गोळी द्यायची काय ते माझ्या संग डोकं लावतो. मी मुंबई सोडित नाही आता काही झालं तर सोडित नाही. फक्त एक नाकाला सांगा मी त्याचं एवढे बातमीला जास्त मी दाखवतो ना या लाखो बांधवाला माझं सांगलंय कुणी जर म्हणला की मी जाणार तिथं त्याला समजून सांगा गप्पी बसली आम्ही बसायलो तो काय पैसे आणला नाही. काही आपल्या भावाची बनवते काही भाव इथं नसते आणि काही भाव गावाकडे त्यांना गाव सांभाळायचं तालुका सांभाळायचा जिल्हा सांभाळायचा आहे. आंदोलनाचे टप्पे त्याप्रमाणे त्याला हे करायचं. आता काही निघणार आहे तुला पुरवठा कशी नाही मला एवढं चालत होतं ते सगळं लांबच झेलत आहे लांब फायदा झाला त्याच्या माझ्या नाते लागलं तर तो कसला सोपा नाही मला सगळे इंजेक्शन दिले मला आपले बाकीचे सगळे म्हणजे जे उडाला आहे फक्त देवेंद्र फडणवीस माहिती आपण काय रासायनिक त्यामुळे तुम्ही फक्त संयम धरा शांततेत मुंबईत यायचे 5,000 तर 5,000 2,000 तर 2,000 बसणं गरजेचं आहे न्याय देणं गरजेचं आहे कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे लोकशाहीचं पालन करणं गरजेचं आहे मुंबईला सहकार्य करणं गरजेचं आहे कारण देव देवता आपला आहे त्यांचा नाही तरच देवाची पूजा करतो आपण 3-4 टायमाला पाय पडतो शिकले म्हणजे गोटे घालायला आणि आमदारांमध्ये होते ती आणि आम्हाला शिकले देव आणि त्याला 30,000 आपला 18,000 पराठीत घेते निघाला दिवसात देव त्याला म्हणलं कमी होते म्हणजे तिला लवकर पड असत त्याच्यामुळे 30,000 आणि आमचा 18,000 आणि 3 महिन्याचा करून खांद्याने कमी आमच्या पण लेकरा बाळा तिचा मोठा करणं जबाबदारी त्यामुळे तुम्ही एवढीच गोष्ट आता सांभाळा. जर आता मुंबईकर निघालात
आणि ते जर म्हणले 5,000 बसा, बाकी त्याला जे जाऊन दिलं ना धडाधड गाड्या लावून जाण्यात बाबा. लोड घ्यायचा नाही, संयम ठेवायचा, कोणी आडमुठपणा करायचा नाही. तुम्हाला शेवटचा शब्द सांगतो, समाजाचा अंगलट आडमुठपणा येईल आणि समाज जे आपल्याकडे आशेनं बघते आरक्षणात आणणार तर त्याला बाधा येऊ देऊ नका. तुम्ही फक्त सांगा तुमचा कोण वापर करते ना तुम्ही बघतोय ना, तुम्ही फक्त सांगा. चलो धन्यवाद. सगळेजण मुंबईला या काही राजावर राहायचं नाही. चलो मुंबई, जय श्रीराम. सकाळ करायला त्यांना सुबंध करतो. सत्कार करत आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.